नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भोर तालुक्यातील भांबवड्या गावामध्ये आणि या गावचे प्रगतशील शेतकरी किरण पवार साहेब आपल्यासोबत आहेत. तर आपण यांचा हा जो कांद्याचा प्लॉट तुम्ही पाहताय, तर या शेतामध्ये आपण आपली पूर्ण ट्रीटमेंट केली होती. तर त्या झालेल्या ट्रीटमेंटचा नक्की त्यांना रिझल्ट काय आला आहे हे आपण स्वतः शेतकऱ्याकडून ऐकून घेऊयात त्यांच्या तोंडून. कारण आज आपण त्यांच्या शेतामध्ये पाहतो की कांदा काढायचा वेळ सुरू आहे किंवा कांदी काढणी चालू आहे. तर नक्की काय अनुभव आला आता आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार, माझं नाव किरण पवार. आज मी ह्या सरांकडून औषधं घेतली. एक लागण करायच्या आधी सुरुवातीलाच ते माझ्या शेतात आले, माझं शेत पाहिलं. शेत पाहिल्यानंतर त्यांनी मला औषधं दिल्यानंतर ह्या वावरामध्ये आजपर्यंत मला कधी असं उत्पन्न चांगलं मिळालंच नाही. तर ह्यांच्या औषधाने मला इतका मस्त रिझल्ट मिळाला की कांदा बी चांगल्या पद्धतीने पोचलेला आहे. कांद्याला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. कांदा खराब नाही, कांद्याची क्वालिटी चांगली आहे आणि भुसभुशीत वावर झालं, हे लय महत्त्वाचं आहे. थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा म्हणजे मला इथून मागं मी कोणचंही पिकं घेत होतो तर कधी सोयाबीन केलं तर 5 पोत्याच्या वर सोयाबीन झालं नाही. कांद्याचं पीक केलं कधी 30 पिशवीच्या वर गावलं नाही. आजच्या मितीने माझ्या मते 50च्या वर पिशवी गावल. त्यावेळेस मी परत पिशव्या भरल, त्यावेळेस मी सरांना बोलवून परत एकदा हे घेईल. तर हे प्रत्येकाने औषधं वापरा आणि घ्या, तर तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल. पण सुरुवातीपासून करा, मध्ये आधी करू नका. धन्यवाद. जबरदस्त. सरांनी सांगितलीच त्यांचा अनुभव. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे या शेतामध्ये आपण पूर्ण ट्रीटमेंट केली होती आणि त्यांचा जो एक एक्सपिरियन्स त्यांनी सांगितला की जी जमिनीतला जो भुसभुशीतपणा आहे तो एकदम जबरदस्त जाणवतो आहे. कारण माती एकदम पाहिलं तर हलकी आणि भुसभुशीत झालेली आहे. कारण त्याच्यामध्ये आपण आपल्याकडची जी ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युलची एक बॅग मिळते 5 किलोची, की जिला आपण एक शेणखताच्या तोडीसारखे तोडीचं खत असं म्हणतो आणि तिचा आपण वापर शेतामध्ये केला होता. तर तिचा आता रिझल्ट दिसतोयच म्हणजे अक्षरशः समोर की जमीन पण पूर्ण भुसभुशीत झालेली आहे. तुम्ही जर पाहिलं ही माती पूर्ण एकदम लूज माती झालेली आहे. आणि कांद्याची साईज जर तुम्ही पाहिली तर हे कांदे आता इथं काढून झाले. त्यातले मी काही सॅम्पलचे कांदे बघितले तर तुम्ही कांद्याची साईज पाहू शकता की किती मोठा कांदा आलेला आहे. कलर पण चांगला आलेला आहे आणि कडकसुद्धा आहे. म्हणजे अर्धा किलोमध्ये ॲव्हरेज 1 किंवा 2च कांदे बसतील एवढं वजन कांद्याचं झालेलं आहे. तर नक्कीच तुम्ही खुश आहात. मस्त. आणि शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता, वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे? वापरलंच पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे औषधं तुम्ही वापरा. रासायनिककडे थोडंसं दुर्लक्ष करून ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर तुमच्या वावरामध्ये तुम्ही जे ॲव्हरेज काढता ते मी म्हणतो की जर तुम्ही 50% काढत असताल ना तर तुम्हाला मी आणि 20% म्हणजे 70% तुम्ही काढू शकता. याचा मी अनुभव स्वतः माझा मी पहिल्यांदाच केलेलं आहे. पण मी आतापर्यंत बरेच ऊस केला, म्हणजे हे केलं, पण काय रिझल्ट मिळाला नाही. पिकं जोराच दिसतात पण वजनाला मार देतात. पण आज डोळ्याने माझा मी अनुभव म्हणजे मी केलेला आहे. आणि स्टार्टिंग ते एंड 4च फवारण्यामध्ये माझा आज कांदा एवढा सुंदर आहे. बाजार मिळू न मिळू पण पीक फक्त आनंदाने मला वाटते की मी काढू शकलो ते या औषधाने. जबरदस्त. थँक्यू सर.